मार्गशीर्षातल्या गुरुवारची पूजा करताय तर आधी हे जाणून घ्या की त्यामागे निव्वळ श्रद्धा नाही तर एक खूप मोठं वैज्ञानिक रहस्य दडलेलं आहे. मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत आणि पूजा केली जाते, ज्यामध्ये 5 प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या म्हणजेच टोकाकडच्या छोट्या फांद्या कलशात ठेवल्या जातात. हिंदू धर्मशास्त्रानुसार कलशामध्ये सर्व देवतांचे आणि तीर्थांचे आवाहन केले जाते. हे पंचपल्लव जे निसर्गाची वाढ, जीवन आणि समृद्धी दर्शवतात, ते त्या देवतांचे आसन आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत. त्यामुळेच ही पूजा घरामध्ये मांगल्य, सुख, समाधान आणि समृद्धी वाढवते. पण यामागे विज्ञान सुद्धा दडलंय. मार्गशीर्ष महिना हा हेमंत ऋतूमध्ये येतो आणि हेमंत ऋतू हा झाडांच्या विश्रांतीचा काळ असतो, जो झाडांच्या छाटणीसाठी खूप चांगला असतो. झाडांच्या डॉर्मसी पिरियडमुळे या काळात छाटणी केल्यावर झाडांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागत नाही आणि तीच ऊर्जा झाड खोडांमध्ये स्टोअर करून ठेवतं. आणि हेमंत ऋतूमध्ये छाटणीमुळे झाडांना जे कट्स किंवा तोड होतात